चांगलं आहे. पुण्यात मुंबईचं काहीतरी चालू होतं. हो. नमस्कार, मी सिद्धार्थ आणि आकांक्षा. आम्ही चाललो आहोत आज आमच्या मित्राच्या हॉटेलचं ओपनिंग आहे, त्याच्या फूड टेस्टिंगला. काय वाटतंय? बघूया कसं आहे ते आणि मग रिव्ह्यू करूया. काय आहे पण ते सांगतो पहिलं. काय नाव आहे? हा, MH99 बर्गर्स. हां, याची त्याने फ्रँचायझी घेतली आहे. सो आपण आता तिथे जाणार आहोत आणि चेक करूया की कसं आहे फूड. चेक कसं करायचं, पोटभर खायचं. चला ते पहिलं दाखवतो. किती वेळ लागतो? पोचतोय आपण नवीनला. चहा म्हणजे शास्त्र असतं ते, असं म्हणतात ना. 1/2. तुला जास्त, मला कमी. मला का दिलं जास्त? मला काय वाटतं आपण आहे ना जेन्युइन रिव्ह्यू देऊ. आपला मित्र येतो, त्यांनी जो ब्रँड चालू केला आहे तो त्यामध्ये अजून डेव्हलप करू शकतो. तुझं काय म्हणणं आहे? काय 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 तुला फक्त खायचंय तिकडे जाऊन, हे तुझ्या डोक्यात फिक्स आहे. म्हणून बंद तू आहे. जेवून वगैरे आला नाही. मी बंद केलंय तसं 2 दिवस उपाशी राहणार कळलं. मला माहिती आहे. MH99 बर्गर्स, चायनीज पिझ्झा शेक्स. छान अरे आहे लोगो. अरे पण इथे नॉनव्हेज नाहीये. अरे यार, पण 39 रुपयांमध्येच नॉनव्हेज आहे. नाहीये उगाच काय नॉनव्हेज नाही बघ. आहे आहे कुठे दिसतंय तुला? आहे फक्त लोगो व्हेज greenच आणि आहे. नॉनव्हेजचा. उगाच हे नको करू, झूम करून बघ. नाहीये. नॉनव्हेज नसेल तर आम्ही इथं आंदोलन करू, मी आणि आजा. कळलं. आम्ही ज्या फूड टेस्टिंगला आलोय मित्राच्या, त्याचा ब्रँड शॉप, आमचा मित्र सर्वेश. थोडासा पसार आहे आमच्या इथं, पण आम्ही आता. आणि कुठला ब्रँड आहे? मुंबईचाच आहे ना? तुझं काय म्हणणं आहे? मुंबईकर हुशार असतात का? सांग ना. गप बसा. भांडण लागेल आता. भांडण लावते, पण मुंबईकर हुशार असतात का असं विचारलेलं बरं रे. चांगलं आहे. पुण्यात मुंबईचं काहीतरी चालू होतं. हो. वेंडर आहेत ते त्याच वेंडर कडनं त्या वेंडरकडून घेऊ शकतो आपण. मला दुसरा चांगला वेंडर भेटत असेल ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सापडत असणार, म्हणजे त्यांचं जो क्वालिटी सेम क्वालिटी कमी रेटमध्ये भेटत असेल तर मी वेंडर चेंज करू शकतो. बाउंडेशन नाही आहे की त्यालाच हे करता येईल. चांगली अरेंजमेंट आहे, सिटिंग आहे भरपूर इथं. कसं वाटतं तुला? छान वाटतं. मेनू पण चांगला केलाय. खूप सारे वेगवेगळे मेनू बता, मेनू में क्या है? बर्गर आहे, पिझ्झा आहे, मॉकटेल्स आहेत, शेक्स आहेत, नूडल्स आहे. हेल्मेट पण आहे. तुझा आवडता बर्गर हेल्मेट. वा छान. चिल्लीस. अरे इथे ऑफर पण आहे बघ, बाय वन गेट वन फ्री तुझ्यासाठी. पण बाय वन वाला मी, मग गेट वन फ्री वाले तू. मी अशा ऑफर्सना पहिली गोष्ट हेच पडत नाही तुझ्यासाठी. काय तुला लगेच बाय वन गेट वन असेल तर तुला लगेच बघायचं असतं की काय फ्री मध्ये काय मिळणार आहे. फ्री मध्ये हीच झालंय. पुणेकर असेच असतात, मुंबईकरांचं असं नसतं. एकच गोष्ट घ्या पण ती चांगली घ्या. अरे आम्ही इथं दुसऱ्याच्या लग्नात जेवणारी, आणि आम्हाला काय कौतुक त्याचं. तुला पण येतो जेवायला, चल लग्नात दुसऱ्याच्या. अजिबात नको. मी ज्यांचं आमंत्रण येतो त्यांच्याच लग्नाला जाते. खाली भरपूर सिटिंग आहे आणि वरती पण आहे. आपण किचनचं सीट घेऊ चला. बर्गर खाणार आहे मी, मग दुसरं खाणार आहे पिझ्झा. हे नको मला, कोल्ड कॉफी. तुझी आवड सगळं. काय आहे ते? असं तंदुरी वगैरे नाही जे तुला आवडतं? काय तंदुरी चिकन तंदुरी. जे पोटासाठी ते सगळं मला आवडतं. वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत. मॅडम कसा आहे सेटअप? छान वाटतं. मोठा पण आहे आणि spacious सगळं पण. सगळ्या प्रिपरेशनसाठी सगळी तयारी. उद्या गर्दी झाली तर कसं करणार काय. छोटासा आहे पण भारी सेटअप आहे. हो मॅडम, हसा की. छान वाटतं. नॉनव्हेज एकही नाही, सगळे व्हेज आहेत. खोटं बोल नको, सगळे बघ नॉनव्हेज. खाऊन मग कळेल तुला, सगळे व्हेज आहेत.
मी सर्वेशकडनं पैसे घेईल, बाहेर जाऊन चायनीज केलं रस्त्यावर. बघ तू बघ, तुला दिसत नाही का? आलू टिक्की आहे. कुठे दिसतंय चिकन? मी तर बाबा आहे, खाणार त्याला आहे. विचार ना, त्याला विचार. काय विचार? अरे खरंच नॉनव्हेज आहे रे, हे नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आहे. मला तर व्हेजच दिसत आहेत ते सगळे. वास घेऊन बघतो. अरे खरंच व्हेज वास येतोय, बंद आहेस का तू जरा? व्हेजचाच वास येतोय. कधी कधी चांगलं असतं व्हेज खाणं. नाही, हे कोणतं आहे हा नॉनव्हेज आहे. आणि हे व्हेज आहे का? कळलं का? तो पलीकडला चीज ब्लास्ट आहे. हा, हे अलीकडले हे चिपोटले आणि हा नॉनव्हेज चिपोटले. खायचंय का? मी खाणार आहे. अरे व्हेज खाल्लं चुकून. चांगलंय, ते ट्राय कर. खाणार आहे जरा. स्वतःला एवढा आनंद मिळतो आणि मला सांगते नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आहे, मला आवडत नाही. मोमोज, बर्गर आणि करू का? हो, कसं आहे? छान आहे. आपण असं सेम खाल्लाय कुठे? टेस्ट वाईज भारी आहे ना? कसे हर्ब्स वगैरे असतात ना तेच. तू हावाला ट्राय कर. टेस्ट आहे. नॉनव्हेज आहे आपण, मस्त आहे बघ. माणसाने ना जरा व्हेज पण खावं. कधीतरी सोमवारी करा ना ट्राय, तुमचंच हॉटेल आहे. नाही तो तुम्हाला ट्राय करा. आमचा मित्र आहे सर्वेश आणि त्याची वाईफ रसिकाताई, तर त्यांनी नवीन ब्रँड चालू केलाय MS99. त्याबद्दल त्या दोघांकडनं जाणून घ्यायचंय की का केलाय किंवा त्यांचं पॅशन काय होतं त्या ह्याने. म्हणजे बायकोचं असं ड्रीम होतं की काहीतरी कॅफे वगैरे असं स्टार्ट व्हायला पाहिजे बरोबर. म्हणून. आणि सध्या जॉब कंडिशन्स बघता मी विचार केला आपण ह्या दिशेमध्ये जाऊ की आपलं स्वतःचं काहीतरीच आहे. एक जॉब रिस्क कमी पेक्षा कोणीतरी कोणाखाली हाताखाली कामं आणि कोणी हा. कधी काढून काढू देण्यापेक्षा शकतो. आपण एक हा जंप घेऊ जो आत्तापासून फ्युचरसाठी सिक्युअर. आपण जे काही आहे ते स्वतःच्या रिस्कवरती आहे. बरोबर. आपण जॉब पण रिस्कवरतीच करतोय सध्याच्या कंडिशनमध्ये. तर तो आताचा विचार असाच होता की त्याच्यावरचा विचार हे खाणार आहेत ह्या दोघी, आम्ही काही खात नाहीये. वा, म्हणजे खरं बोलावं जरा. ते 2 ग्लास तू संपवले तर माझं नाव घेतेस. हे काय आहे? ते काय आहे? नगेट्स. नगेट्स आहे. हे नगेट्स आहे चिकन पॉपकॉर्न. गरम नाही आहेत ना, नाही तर माझं तोंड वाजतं. नाही रे, बाजू थोडस. हा पहिला वर्ग आहे. आणि हे कोणी संपवले? हे माझं नाही काय उगाच. हा ना. कसं आहे? कितल्या? 49 ला.
म्हणजे हे बेसिक पहिला 49 ला आहे. व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही पण. नॉनव्हेज मध्ये हा बेसिक 49 ला आहे आणि व्हेज मध्ये 39 पासून चालू होतो तो बेसिक आहे. चला टेन्शन नाही, चिंचवडला आलं की बेसिक खाऊन पडायचं. शेवटचा घास आहे हा, हे खूप जमलं आहे. हे बघा, मी एवढं खातो का? अजिबात नाही. हिच्यामुळे झालं, हे खात नाही, मला फोर्स करते आणि मग म्हणतात सगळेजण वजन कमी करा, वजन कमी करा. कसं होणार? बायकोचं प्रेम म्हणजे तुझ्या वाट्याचं खायला मला लागतं म्हणून वजन वाढतं माझं. माझी काय चुकी नाही तर. झालं खोटं बोलून. आता आमच्याकडून आपले दोघांना नवीन व्यवसायासाठी आपण जे काही प्रेरणास्थान मानतो ते आम्ही पहिल्यांदा ब्लॉगमध्ये टेस्टिंगसाठी आलतो आमच्या मित्राच्या हॉटेलच्या MH99 बर्गर्स म्हणून. बरोबर पिंपरी येते. तर सर्वेश आणि रसिकाताईंनी हे जे काही चालू केलं आहे टेस्ट भारी होती. आम्ही नेक्स्ट टाइम येऊच, उद्या ओपनिंग आहे त्यामुळे. आणि सगळ्यांनी उलट व्हिजिट करा, काहीतरी वेगळं खायला मिळेल न्यू जनरेशनसाठी. डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस पण मेन्शन करतो ह्या लोकेशनचा. तुम्ही कधी पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये येणार असाल तर नक्की व्हिजिट करा. असे आता आमचे नवीन ब्लॉग कायम येत राहणार आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.